राजकारण जेव्हा थेट संसारात शिरतं तेव्हा काय घडतं याची कल्पनाही आपण करू शकत नाही। याच राजकीय महत्वाकांक्षेपोटी नागपूरच्या माजी महापौरांना आपलं घर सोडावं लागलंय। भाजपच्या निष्ठावान अर्चना डेहनकर यांनी पतीच्या बंडखोरीमुळे घर सोडून थेट माहेर गाठलंय। नेमकं काय घडलं, त्यामुळे हा कौटुंबिक संघर्ष निर्माण झाला, चला जाणून घेऊया। उमेदवारी वाटपावरून अनेक ठिकाणी नाराजी नाट्य सुरू आहे। अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला। याच बंडखोरीच्या वादळात नागपुरातील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात मोठा पेच निर्माण झालाय। नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक यांनी बंडखोरी करत भाजपच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे अर्चना यांनी पतीचं घर सोडून भावाच्या घरी मुक्काम हलवल्याची माहिती आहे। खरं तर विनायक डेहनकर यांना नागपूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मधून भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं। त्यानंतर त्यांनी थेट पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला। पतीच्या याच बंडखोरीच्या निर्णयामुळे माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी पतीचं घर सोडलं आणि थेट भावाच्या घरी गेल्या। अर्चना यांनी स्पष्ट केलं की त्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत आणि निवडणुकीत पक्षाचाच प्रचार करणार आहेत। अर्चना डेहनकर म्हणाल्या की मी पती विनायक यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता की तुम्ही अपक्ष फॉर्म भरू नका, पण त्यांनी अर्ज केला आणि त्यामुळं हा माझा निर्णय होता की आपण पक्षासोबत राहिलं पाहिजे। राजकीय वाद टाळण्यासाठी ज्या विचारधारेत आम्ही काम करतो त्यासोबत राहण्यासाठी मी हा निर्णय घेतला की आपण थोडं बाजूला राहिलं पाहिजे, जेणेकरून त्यांचा राग शांत होईल आणि नंतर विचार करता येईल। अर्चना डेहनकर या भारतीय जनता पक्षाच्या एक ज्येष्ठ नेते आहेत। त्या नागपूरच्या माजी महापौर आहेत। 2009 ते 2012 दरम्यान त्यांनी पदभार सांभाळला। राजकीय वर्तुळात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे। निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून इतर उमेदवारांना तिकीट दिल्यानं अनेक ठिकाणी भाजपमध्ये नाराजी आहे। अर्चना डेहनकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या कुटुंबातच हा संघर्ष निर्माण झाल्यानं भाजप नेतृत्वात यामुळे आव्हान वाढलंय। पक्षासाठी कुटुंब सोडून देण्याचा हा प्रसंग राजकीय निष्ठा आणि कौटुंबिक नात्यांमधल्या संघर्षाची एक वेगळी बाजू दाखवतोय। नागपूरमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत जिथं उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेकांनी बंडखोरी केली आहे। काही ठिकाणी तर कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केलाय, गाड्यांना काळं फासण्याचा प्रयत्न झाला। या सगळ्या घडामोडींमध्ये अर्चना डेहनकर यांचा हा निर्णय हा वैयक्तिक नसून राजकीय निष्ठा जपण्यासाठी किती मोठी किंमत ही मोजावी लागते याचं एक उदाहरण आहे। आणि त्यामुळेच राजकारणात निष्ठा मोठी की कुटुंब, तुमचं मत काय आहे? अर्चना डेहनकर यांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा। लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।